भारत अमेरिकेमध्ये जो करार झाला त्याच्यामध्ये राजू शेट्टी बच्चू कडू यांनी अशी टीका केली की शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणारा, शेतकऱ्यांना मारणारा हा करार आहे आणि हा करार करण्यासाठी असा कोणता दबाव पंतप्रधानांवर होता। त्याचबरोबर रविकांत तुपकर यांनी म्हटलं की पायाभूत सुविधा आपल्याकडे नाहीत, त्यांच्याकडे भरगच्च आहे, अशामध्ये स्पर्धा कशी होऊ शकते, स्पर्धाच होणार नाही, त्याच्यामुळं हा जो करार आहे हा शेतकऱ्यांचं श्राद्ध घालण्यासारखा आहे, शेती विरोधी करार आहे। त्यानंतर योगेंद्र यादव यांनी सांगितलं की लाल ज्वारी असेल, नट्स असेल, फ्रुट्स असेल, सोयाबीन असेल, सोया तेल असेल, मका असेल, ज्वारी असेल या आणि यासह इतर उत्पादने, त्याच्यामुळं सगळंच त्याच्यामध्ये आलेलं आहे। त्यामुळं हा शेती आणि शेतकऱ्यांवरचा मोठा घाला आहे भारतीय। त्याच्यानंतर अजित नवले यांनी सुद्धा अशीच प्रतिक्रिया दिलेली आहे। शेती क्षेत्रातल्या काम करणाऱ्या प्रत्येक शेतकरी नेता आणि सगळ्यांनीच याला टीका केलेली आहे आणि म्हणून मी टायटल टाकले की हे सगळे लोक वेडे आहेत का, ॲग्रोवन वेडे आहे का, हे सगळे लोक पागल झालेत का केंद्र सरकारवर टीका करायला। आणि भक्तुल्य आणि त्यांची बगलबच्चे म्हणतात की तुम्ही करार वाचा, अरे तो करार वाचलाय, त्या करारमध्ये यादीचे कोणकोणतं आयात होणार 0% आणि बाकी त्याच्यामध्ये एक लाईन वापरली इतर उत्पादने, म्हणजे त्यात काही सगळेच घालू शकतात ना, मग कालांतर त्यामध्ये डेअरी पण येऊ शकतं, त्याच्यामध्ये इतर गोष्टी पण येऊ शकतात। म्हणून हे सगळं वाचलं पाहिजे, म्हणून सडक से संसद तक मोर्चा निकलना चाहिए आणि सरकारला हा करार रद्द करावा लागेल आणि तो भाग पाडूयात आपण।